एवढ्या लवकर श्वेताताई कुठे चालली? तर चला तुम्हाला दाखवते मी कुठे जाणार आहे. एवढा अंधार आणि सकाळचे वाजले होते 5:30, कारण का सगळीकडे सन्नाटाच होता. छान असं म्हणजे वातावरण तर खूप छान होतं, पण थंडी एवढी वाढली ना की बाहेर पडू वाटत नाही. पण नशीब स्वामींची कृपा आमच्याकडे टेम्पो आहे, त्यामुळे मग काय टेम्पोतूनच गेली होती मी, कारण का आहो जाणार होते माल आणण्यासाठी. फायनली महाराजांच्या दरबारात आले मी आणि एवढं सुकून बोलतात ना इथे की खरंच कुठं नाही, थंडीच माझी गेली. स्वामींची सेवा करताना स्वतःची तर इच्छा लागतेच, पण त्याच्या अगोदर ना स्वामींची पण आज्ञा लागते त्या गोष्टीला, बरं का. आणि माझ्या बाबतीत आज असंच घडलं. खूप थंडी, उठल्यानंतर एवढी थंडी होती ना की आहो ना बोली नको, खूपच थंडी आहे, कसं जायचं काय. पण शेवटी स्वामींची आज्ञा झाली आणि पटकन सकाळी आवरलं आणि स्वामींच्या पारायणला तर मी बऱ्याचशा वेळी बसलेले आहे, 2-3 वेळेला. पण ह्या वर्षी ना योगायोग आलाच, बरं का. मला वाटलं या वर्षी पण माझ्या हातून पारायण नाही होणार, पण श्री गुरुलीला पारायण माझ्याकडून झालेलं आहे, म्हणजे होणार आहे याची तर मला खूप म्हणजे बोलतात ना आनंद वाटते. कारण का स्वामींनी मला एवढं दिलंय ना, एवढं की मी जे काही मागते ते स्वामी मला देतात आणि माझ्या मनानुसार सगळं घडते. काय तर माझ्या मागे ना स्वामींचा आशीर्वाद आहे त्यामुळेच, आणि कायम माझ्या पाठीना स्वामी असणारच आहेत आणि ही प्रचिती मला वारंवार येतच असते. फायनली ना आम्ही बसलो पारायणसाठी, तर इथे बघू शकता छान असं पाठ वगैरे मांडून घेतलं. स्वामींची जी काय पूर्व सेवा असते ती करून घेतली. बऱ्याचशा ताई आल्या होत्या पारायणला आणि खरंच इथे येण्यासाठी ना नशीब लागतं आणि तो माझा नशीब आहे, हे माझं भाग्य आहे. कारण का प्रत्येक एवढ्या स्त्रिया आहेत, पण प्रत्येकाचं भाग्य नाही की पारायणला बसणं. काही ना काही अडचणी असतात आणि माझ्या बाबतीत पण तसंच होणार होतं, पण नाही, स्वामींची कुठंतरी बोलतात ना आज्ञा होती. आणि इथे ना 12 अध्याय झाल्यानंतर 21 अध्यायाचा खरं तर पारायण होतं आणि निम्म झाल्याच्या नंतर मग त्यांनी नाश्ता ठेवला होता. तर इथे बघू शकता खिचडी आणि लाडू होतं. फायनली आम्ही परत बसलो. चहा वगैरे सोय खूप छान केली होती. नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर मग पुढचे 7 अध्याय राहिले होते, तर ते पण आम्हाला वाचून घ्यायचे होते आणि मग छान असं पारायण आमच्या हातून घडलं, बरं का. फायनली पारायण तर खूप छान झालं. महाप्रसाद घेण्यासाठी सर्वजणी मग आम्ही बसलो आणि आजच्या या सेवेमध्ये ना माझ्याकडून तर सेवा झालीच, माझ्या आहूंकडून सुद्धा थोडी का होईना सेवा झाली. तर ते बघू शकता सर्व पंक्तीला ते जेवण वगैरे वाढत होते आणि या सर्वांनी महाप्रसाद घ्यायला. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, बरं का. आणि सबस्क्राईब पण करा नक्कीच.